नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, बरेच दिवस आपले व्हिडिओ आले नाही, तर एवढ्या 7-8 दिवसात आपण काय काय घडामोडी केल्या हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता सध्या कामाची इतका लोड चालू आहे ना, तर त्यासाठी इथं पाठीमागं शिमला मिरचीची रोपं पाहताय तुम्ही. तर रोपं लावायची आहेत आम्हाला, आणि मी आंब्याखाली आराम करायसाठी आले होते. पण दीदी दादा आणि ते नंतरून जेवण करायला तिथं आले, आणि काही यांनी मला झोपून दिलं नाही, काहीच नाही. गप्पा मारत बसले तास 2 तास. मी ट्रायपॉड वगैरे घेऊन आले होते, मला शूट पण करायचं होतं व्हिडिओ एखादा, पण ते काही जमलं नाही. तर ही शिमला मिरचीची रोपं आणलेली इथं आपण, याची लागवड करायची आहे. तर त्याच्या बऱ्याच क्लिप आम्ही केल्या शूट. आता सध्या आम्ही लावली पण काही रोपं, पण ते काही दाखवता आलं नाही. मी तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर टोमॅटोची काही, आपली साधी मिरचीची काही अशी रोपं आणलेली आहेत, आणि करायची आहे लागवड. तर सध्या इतका कामाचा लोड चालू आहे ना, गवार वगैरे भरपूर आपली निघते आता, त्याच्यामुळे ना आपले व्हिडिओ बरेच दिवस झाले लाँग व्हिडिओ आलाच नाही. तर कसं आहे, कामाचा भरपूर लोड असतो. आता गवार तोडणी आमची चालू असते, पण सकाळी लवकर जातो 9 वाजता, तर जमतच नाही व्हिडिओ शूट करायला. खूप म्हणजे हे असतं, लोड असतो कामाचा. सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही चालू करतो हे करायला. मग जेवण वगैरे करून आता हे आपण लोणचं पापड केलं आहे. मी तुम्हाला पाठीमागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का मी तुम्हाला दाखवीन तयार केल्यानंतर. पण लोणचं आपलं व्यवस्थित झालं, त्याच्यानंतर पापड पण केले. बरंच अशा उन्हाळ्या कामाचे पण आपले झाले, पण मला दाखवणं तुम्हाला झालंच नाही. तर जाऊ द्या, चला. इथं जेवणामध्ये कोथिंबीरची वडी बनवलेली होती मी, पापड लोणचं घेऊन जेवण केलं. एखादा दिवस गवारीचा मध्ये गॅप असेल तर त्याच दिवशी निवांत आमचं चालू असतं. नंतर एरवी तर अगदी आपण म्हणतो ना, जेवायला वेळ भेटत नाही, एवढी या गवारीने आमची तारामळ चाललेली खूप. तर असो, तर हेच म्हणजे सांगायचं प्रयत्न आहे का, माझा व्हिडिओ शूट करायला वेळच भेटत नाही, तर अधूनमधून मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते. तर व्हिडिओ पाहत जा आपले, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. जरा थोडासा कामाचा लोड कमी झाला एवढासा. सध्या आता गवारीचा सीजन चालू आहे, त्यानंतर आपले व्हिडिओ चांगले तुम्हाला पाहायला व्यवस्थित भेटतील वेळच्या वेळेमध्ये. तर बघा, हे आमचं शंभू किती सुंदर, संभाजी म्हणून नाव सांगतोय त्याचं. तर ऐका पुढं काय म्हणतोय ते. नाव सांग तुझं. नाव हा सांग. नाव काय आहे? संभाजी. नाही, काय आहे? छंबा. काय आहे नाव तुझं? छंबा. छंबा बोल. छंबा. छंबा. शंभा. दीदी संभा म्हणते, पण तो संभा नाही बाबा, संभाजी बस. नावे. तर तरी खूप आणतो छान आहे. तर इथं माझे ब्लाऊज कटिंगचं करून ठेवला मी. आता ही क्लिप बऱ्याच दिवसांची आहे शूट केलेली, पण मला काही ब्लाऊज पण शिवायला जमला नाही, आणि व्हिडिओ पण टाकायला जमला नाही. ब्लाऊज फक्त कट करून ठेवला, आणि या कामाच्या व्यापामुळं बनलंच नाही मला अजून हे करायला. पण तेव्हा शूट केलं होतं मी. मला वाटलं होतं की मी ब्लाऊज पूर्ण शिवून त्याचं शूट करून तुम्हाला दाखवी, पण ते काही शक्य झालंच नाही. म्हणजे ब्लाऊजच शिवायला मला शिवलाच नाही मी, नुसता कट करून ठेवला, आणि ही बाकीची आपली कामं चालू असतात त्याच्यामुळं ब्लाऊज शिवलाच नाही मी. आता जेव्हा मला शक्य होईल, पण आता सध्या शक्य होईल असं वाटतच नाही, कारण की आता सध्या कामं भरपूर चालू आहेत. भरपूर शूट करण्यासारखं असतात. याच्या आधीच्या क्लिप मी काही माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट केले आहेत, ते आता नंतर कधी दाखवीन. आपल्या धोंड्याचा महिना चालू आहे, इकडं तिकडे जेवायला वगैरे जा, घरच्या कामांचं सगळं नियोजन, आणि कामाची गडबड असेल ना तर शूट करायला पण वेळच भेटत नाही. गवार तोडताना तर आम्ही कधी तिथं पण शूट करायसारखं भरपूर गवार आपली भारी, एकदम तेजदार माल वगैरे, पण तुम्हाला दाखवणं मला झालंच नाही किती गवार निघते काय. 2-3 गोण्या आज तर अक्षरशः 3 उशाच्या गोण्यात, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या गोण्या, 100 किलो माल आम्ही तोडला. सकाळी 9 वाजल्यापासून गेलो होतो तोडायला 2-4 माणसं, आणि अक्षरशः संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गवार तोडायला गेली. आम्हाला 9 वाजेपर्यंत इतकं माणूस त्रास होऊन जातं ना. पण आता शेतकऱ्याचं हेच आहे, जेव्हा आपण माल करतो तो व्यवस्थित वेळेवर तोडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या गवारीच्या याने एकदम माझं काही ह्या व्हिडिओ शूटिंगकडे दुर्लक्षच करण्याची वेळ आलेली आहे, नाईलाज असतो. नाहीतर
व्हिडिओ शूट करायला मी सांगते ना, कोणी नसतं आणि गडबड इतकी असते ना, आणि मग केव्हा शूट करत बसणार, आपलं काम उरकायचीच गडबड असते आपल्याला. ही माप वगैरे कापली मी. तर अशीच कामं चालू असतात. परत आपल्याला आणखीन तरकारी, शिमला मिरची वगैरे काही लावली, अजून काही लावायची शिल्लक आहे. आणि मग खूप गडबड असल्यामुळे शूट करता येत नाही. आता आम्ही एक दिवस आम्हाला पूर्ण लावायला गेलं, अजून एक दिवस लावायला जाईल शिमला मिरची, पण शूट करणं शक्यच झालं नाही, कारण की कसं गडबड असते, आपल्याला काम उरकायचं असतं. तर मग ते शूट करत बसून चालत नाही. आणि केव्हा मोबाईल असतो नसतो जवळ. तर हे शिमला मिरची लावण्यासाठीच आम्ही ठिबक तयार करत होतो, तेव्हा ही थोडीशी क्लिप मी दादाची त्याच्या पप्पाची शूट केलेली होती. आम्ही गवार तोडत होतो आणि हे ठिबक जोडायचं काम यांचं चाललेलं असतं. तर चला बाय बाय, आपले व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर पाहू शकता तुम्ही, ही अशी आपली गवारीची ही तर पहिल्यांदाच थोडा करायचं आमचं काम चालू आहे. तर एवढी तेजदार, तरी जवळून मी शूट नाही घेतलं, लांबूनच मी झाडाखाली बसले तिथूनच शूट घेतलं. तर खूप चांगल्या प्रतीची गवार आहे, एकदम निरोगी आणि एकदम तेजदार बरं. तर बादल्या बिदल्या घेऊन गोण्या मी आलेली तोडायला, बसलो होतो सावलीला. तर चला बाय बाय.